महाराष्ट्र शासनाच्या मुलींसाठी नवीन सरकारी योजना आलेल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या लग्नासाठी तसेच शिक्षणासाठी आता खर्च करण्याची गरज उरलेली नाही आहे. यातील पहिली योजना जी सर्व परिचित आहे, जिच्यामध्ये गुंतवणूक करावी लागते, पण यानंतरच्या पुढल्या ज्या काही 3 योजना आहेत तर ज्यामध्ये गुंतवणूक करायची नाही, पण 1.5 ते 2 लाख रुपये किंवा 5 लाख रुपयापर्यंत रक्कम तुम्हाला मुलीचे एक विशिष्ट वय आल्यानंतर तात्काळ भेटणार आहे. काही योजना केंद्र सरकारच्या आहेत तर काही योजना राज्य सरकारच्या आहेत. तर जाणून घेऊयात तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या मुलींसाठीच्या या 4 योजना. मुलींसाठी राबवली जाणारी पहिली योजना आहे सुकन्या समृद्धी योजना. ही योजना अल्प बचत योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या जन्मापासून ते 10 वर्षापर्यंत पालकाच्या वतीने गुंतवणूक केली जाते. सरकार सध्या या योजनेवर 8% इतका व्याजदर देत आहे. या योजनेत वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेत जन्मापासून 18 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते आणि मुलीच्या लग्नापर्यंत मोठी रक्कम जमा करता येत असते. आता उदाहरणाच्या आधारे आपण समजून घेऊया. याच्यावर मिळणारा व्याजदर 8% आहे. खाते उघडल्यापासून 21 वर्षापर्यंत तुम्ही याच्यामध्ये पैसे भरू शकता. मग आता ह्याच्यामधले पैसे कसे भेटतील? खाते उघडल्यापासून 21 वर्षानंतर किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी तुम्हाला जे काही रक्कम आहे ती मिळू शकते. यावर मिळालेलं व्याज हे टॅक्स फ्री असतं. आता उदाहरणार्थ तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये गुंतवले, म्हणजेच वर्षाला तुम्ही 12,000 रुपये जर गुंतवले तर 21 वर्षानंतर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला मिळतील 5,38,767 रुपये. तेच जर तुम्ही महिन्याला 2,000 रुपये जर मिळवले तर तुम्हाला 10,77,526 आणि तेच जर तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपये मुलीच्या नावे जर गुंतवले तर 21 वर्षानंतर तुम्हाला मिळतील 26,93,814 रुपये. ही खूप चांगलं आकर्षक परतावा देणारी योजना असून हिच्यामधला जो व्याजदर आहे तर तो सर्वाधिक मिळत असतो. पोस्ट ऑफिस तसेच स्टेट बँक किंवा ज्या काही राष्ट्रीयकृत बँक आहेत तर सर्वच बँकांमध्ये तुम्ही याची नोंदणी करू शकता, मुलीच्या नावे खातं उघडू शकता. आता दुसरी योजना जिच्यामध्ये गुंतवणूक करायची नाही, तुम्हाला पैसे प्रत्येक वर्षाच्या जसे जसे मुलीचा वर्ग वाढत जाणार आहे तसे तसे पैसे मिळतील, तर ती म्हणजे बालिका समृद्धी योजना. तर ही सुकन्या समृद्धी योजनेसारखीच योजना आहे. या योजनेत मुलीच्या जन्मानंतर 500 रुपये अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते. यामध्ये सरकारकडून गुंतवणुकीवर वार्षिक व्याज दिले जाते. या योजनेत केलेली गुंतवणूक मुलगी 18 वर्षाची झाल्यावर काढता येते. आता ही योजना 15 ऑगस्ट 1997 नंतर जन्म झालेल्या मुलींसाठी लागू आहे. आता यामध्ये आर्थिक शिष्यवृत्ती देखील मुलींसाठी देण्यात येते, ज्यामध्ये 1ली ते 3री साठी दरवर्षी 300 रुपये, तर इयत्ता 4थी साठी 500 रुपये आणि 500 रुपये आणि इयत्ता 5वी पर्यंत 600 रुपये. 6वी ते 7वी पर्यंत जवळपास वार्षिक 700 आणि इयत्ता 8वी साठी 800 रुपये आणि इयत्ता 9वी ते 10वी पर्यंत 1000 रुपये दर वर्षाला तुम्हाला मिळत असतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी जसा वर्ग वाढत जातो 300 रुपये वर्षापासून 1000 रुपये वर्षापर्यंत म्हणजे 10वी पर्यंत मुलीला काही ना काही रक्कम याच्या माध्यमातून मिळत असते. फक्त ही जी काही योजनेची मिळणारी रक्कम आहे तर ती थेट मुलीच्या खात्यामध्ये रूपांतरित केली जाते. यामध्ये मुलीचं खातं एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असणं गरजेचं आहे. पोस्ट ऑफिसमध्ये जरी असलं तरी यामध्ये चालू शकतं. यानंतरची योजना जी आहे CBSE उडान स्कीम. उडान योजना मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. ही योजना मुलींना ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाची सुविधा मोफत प्रदान करते. या योजनेत मुलींना अभ्यासाचे साहित्य तसेच टॅबलेट्स देखील दिला जातो. आता शेवटची आणि फार महत्त्वाची योजना ती म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना. महाराष्ट्र शासनातर्फे चालवण्यात येणाऱ्या योजनेमध्ये लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने राष्ट्रीय बँकेत संयुक्त खाते उघडले जाते. तसेच दोघींना 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5,000 रुपयाचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो. यामध्ये 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे की ज्या कुटुंबाने एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे तर त्यांना मिळणारी अनुदानाची रक्कम 50,000 रुपये ही 1 वर्षानंतर लगेच मिळत असते. यानंतर या बँकेमध्ये मुलीच्या नावे 50,000 रुपये गुंतवले जातात आणि जे काय याच्यावर येणारं व्याज आहे तर ते मुलीला 6व्या वर्षी काढता येतं. मग पुढे पुन्हा 50,000 रुपये ही जी काय मुद्दल आहे तर ती त्या ठिकाणी परत गुंतवली जाते आणि याच्यावरचं व्याज वयाच्या 12व्या वर्षी मुलीला काढता येते. त्यानंतर परत हे जे काय 50,000 रुपये आहे याची गुंतवणूक करून 6 वर्षासाठी देय असलेले व्याज प्लस मुद्दल हे दोन्ही रक्कम वयाच्या 18व्या वर्षी मुलीला
दिले जाते. म्हणजे दर 6 वर्षाला जे काही 50,000 रुपये सरकारने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया एका मुलीनंतर केलेली आहे, तर त्या मुलीच्या नावावर टाकलं जातं आणि दर 6-6 वर्षांनी त्या याच्यावर झालेलं व्याज आणि हे अशा पद्धतीनं भेटतं. त्यानंतर आता दुसरा प्रकार याच्यामध्ये असा आहे, की जर एखाद्या कुटुंबात 2 मुली झाल्या आहेत आणि त्यानंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया जर केली, तर यामध्ये एका मुलीच्या नावे 25,000 आणि दुसऱ्या मुलीच्या नावे 25,000 याप्रमाणे 50,000 अशी रक्कम गुंतवली जाते आणि दर 6-6 वर्षाला याच्यावरचं व्याज आणि 18व्या वर्षी व्याज प्लस मुद्दल अशा पद्धतीनं तुम्हाला परतावा याच्यामध्ये मिळत असतो. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला 1 किंवा 2 मुली असणं गरजेचं आहे. ज्यांना 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे अशी लोक याला पात्र नाही आहेत. तर ह्या होत्या काही निवडक मुलींसाठीच्या सरकारी योजना. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुम्ही कोणत्या एखाद्या यापैकी सांगितलेल्या एखाद्या योजनेला तुम्ही अर्ज केलेला आहे का? तुम्ही एखादी योजनेचा लाभ घेत आहात का? याविषयी देखील माहिती कळवा. धन्यवाद.